नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर जो आपला अनवट वाट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नवा विषय आज पुन्हा घेऊन आलेला आहे आणि तो नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळा आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल फार वर्ष झाले केवळ चर्चा सुरू आहे। पुण्याचा जो सध्याचा कार्यरत विमानतळ आहे, जो लोहगाव येथे आहे, तो एअरफोर्सचा आहे। तो स्वतंत्र असा विमानतळ नाही। तिथून जी डोमेस्टिक वाहतूक सुरू आहे ती आज ना उद्या दुसऱ्या विमानतळावर न्यावी लागेल, ह्या दृष्टीने नियोजन करण्यात, अंमलबजावणी करण्यात आपण कमी पडलो। सुरुवातीला चाकण येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत चर्चा चालू होती। शेतकऱ्यांच्या सातबारावर तसे शिक्के मारण्यात आले होते, परंतु तिथे होणारा प्रखर विरोध लक्षात घेऊन त्या विरोधात झालेली आंदोलने लक्षात घेऊन तो प्रस्ताव कालांतराने बारगळला। मग आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचा कुठे पुण्यासाठी? मग तो प्रस्ताव पुणे शहरातल्या एका भागातल्या, ग्रामीण भागातल्या लोहगाववरून थेट घाटाच्या वर, म्हणजे पुणे शहर, दिवे घाट आणि दिवे घाटाच्या पलीकडे सासवड बारामती, सासवड जेजुरी, सासवड नीरा, सासवड फलटण आणि सासवड इकडे माळशिरस सोलापूर, ह्या सगळ्या परिघाच्या दृष्टीने सासवड येथील 8 ते 10 गावांच्या जमिनी अधिग्रहित करून तिथे करायचं नियोजन करण्यात आलं आणि त्या दृष्टीने पावलं पुढं पडायला लागली। तथापि आपल्याला माहिती आहे की 2024ला निवडणुका झाल्या, 2019ला जेव्हा झाल्या तेव्हा भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचं सरकार नव्हतं आणि तिथे उद्धव ठाकरे, उभाटा गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं संयुक्त सरकार होतं। त्यामुळे पुरंदर येथील त्या विमानतळाच्या कामाला खीळ बसली आणि त्याच्यानंतर तिथून शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाला। आता पुन्हा 2024मध्ये केंद्र शासनाच्या दृष्टीने आणि राज्य सरकारच्या दृष्टीने एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळे पावले परत पुढे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता सुरुवातीचा जो प्रस्ताव होता पुरंदर इथला, तो जमिनी अधिग्रहित करणे, बाजारभावाने जे जमिनींचं मूल्य चालू आहे त्याच्या थोडा जास्त पट मोबदला देणे, शेतकऱ्यांना ही आंतरराष्ट्रीय विमानतळाची जी कंपनी निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये भागधारक म्हणून समाविष्ट करून घेणे, त्यांच्या वारसांना कंपनीमध्ये नोकरी देणे, त्यांना उद्योगधंदे स्थापित करण्यासाठी सहाय्य करणे, असे विविध पर्याय होते। त्या दृष्टीने महसूल खात्याची लोक जमीन अधिग्रहणासाठी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा, विचारविनिमय करून कार्यवाही करत होते, परंतु काही गावकऱ्यांचा विरोध अद्यापही मावळलेला नाही, त्यामुळे पाऊल पुढं पडत नाही आहे। तथापि पुणे आणि आजूबाजूचा परिसर या दृष्टीने या विमानतळाला खूप महत्त्व आहे। हे महत्त्व लक्षात घेऊन आणि पुढील पिढीचा विकास, आर्थिक असेल, सामाजिक असेल, परिसराचा विकास, उद्योगधंद्याचा विकास, शेतीचा विकास, या दृष्टीने दीर्घ कालावधीचा विचार करून शेतकऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यायला हवा। पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील अनेक वर्षांसाठी गरजेचं आहे। आत्ताच्या लोहगाव येथील विमानतळावरून तेवढी गर्दी, तेवढी उड्डाणं, तेवढी हालचाल, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर, तेवढं लॉजिस्टिक उपलब्ध नाही। एकतर आपल्याला नवी मुंबईच्या उल्वे येथील विमानतळावर कालांतराने जावं लागेल, जे पुण्यापासून 135 किलोमीटर दूर आहे। त्याच्यानंतर आपल्याला समजा शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला तर तो पुण्यापासून 250 किलोमीटर लांब आहे, तिथं जावं लागेल। आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे मुंबईत,
ते 155 किलोमीटर आहे, तिथं जावं लागेल. जमिनीवरील वाहतुकीचा विचार करता तिथपर्यंत पोहोचणं, सामान वाहून नेणं हे सगळं किती किचकट काम आहे याचा अंदाज आपण घ्यायला हवा. पश्चिम महाराष्ट्रात पुणे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला तर तो कोल्हापूर, सांगली, सातारा, सगळा पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहमदनगर जिल्हा या सगळ्यांना मध्यवर्ती स्थान म्हणून कामाला येणार आहे. हा आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला तर बस असेल, रिक्षा असेल, मिनी बस असेल, पंचतारांकित हॉटेल असेल, त्रितारांकित हॉटेल असेल, म्हणजे हॉटेल बिझनेस मी म्हणतोय, लॉज असतील, रेस्टॉरंट असतील, टॅक्सी असेल, कॅब सेवा असेल, हे सगळ्यांना किती मोठं मार्केट निर्माण होईल. त्यानंतर जे कोल्ड स्टोरेज साखळी असते, कारण शेतकऱ्यांचा माल न्यायचा तर तो वाहन देऊन कंटेनरमध्ये योग्य ठिकाणी आणायला हवा, तो शीतगृहात साठवून ठेवायला हवा आणि नंतर तो विमानाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवला गेला पाहिजे. ह्याच्यासाठी ही साखळी उभी करावी लागेल. मध्यवर्ती स्टोरेज केंद्र उभारावी लागतील, ज्याला गोदामं म्हणतो, कारण विमानाच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या ठरलेल्या वेळी तिथपर्यंत तो माल पोचवण्यासाठी तो माल गोदामापासून त्या विमानापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. आला ट्रक आणि डायरेक्ट विमानापर्यंत नेला असं करता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या साखळ्या निर्माण होणे, प्रवासी वाहतुकीसाठी स्वारगेटपासून, कोथरूडपासून, पुणे स्टेशनपासून, पुलगेटपासून पर्यटकांना किंवा पॅसेंजर लोकांना, ग्राहकांना, कस्टमर लोकांना त्या सासवडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वेळेवर पोहोचवेल अशा प्रकारची मेट्रो सेवा, बस सेवा उपलब्ध करून द्यावी लागेल. हे सगळं जे व्हॉल्यूम आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ जमिनी जाणार आहे, शेतकऱ्यांच्या कसलेल्या जमिनी त्या विमानतळासाठी जाणार आहे असा विचार करून चालणार नाही. तुम्हाला गरज असेल जमिनीची तर तुम्ही पर्यायी जमीन शासनाकडे मागून दुसरीकडे घेऊ शकता, ती कसू शकता, तिथं शेतीतलं उत्पादन घेऊ शकता, तो एक पर्याय आहे. त्या पर्यायावर तुम्हाला काम करता येईल, तुम्हाला नवं घर उभारता येईल, तुम्हाला तुमचा बंगला उभारता येईल, तुम्हाला शासन पैसे देणारे, जमीन देणारे, भागीदारी देणार आहे, तुमच्या पाल्यांना तिथे नोकरीस ठेवणार आहे. अजून तुम्हाला काय हवंय? पुरंदर शहराचा, सासवड शहराचा, बारामतीचा, निऱ्याचा, फलटणचा, नातेपुते, त्याच्यानंतर सोलापूर भागातलं माळशिरस, अकलूज, इकडचे आपली माळशिरस गावं असेल, भिगवण असेल, त्याच्यानंतर सराटी असेल, इंदापूर असेल, या परिसरातला, इकडं राशीन असेल, इकडं आपलं शिरूर असेल, इकडची वाघोली ही गावं असतील, त्याच्यानंतर आपलं उरोळी देवाची असेल, त्याच्यानंतर आपला पुण्यातला काही ग्रामीण भागातला पट्टा घेतला म्हणजे भोर, भाटगर, खंडाळा, शिरवळ, सारोळा, हा आपलं हातवळणचा परिसर असेल, खेड शिवापूर असेल, ह्या नारायणपूर असेल, ह्या सगळ्या भागातलं अर्थकारण, दळणवळण, शेतीकारण, समाजकारण, मुलांना नोकरी, धंदा, व्यवसाय हे सगळं बदलण्याची ताकद ह्या पुरंदर, सासवड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आहे. तो जर आपण समजून घेतला नाही, ह्याच्यामध्ये भविष्यातल्या विकासाच्या एवढ्या काही क्षमता दडलेल्या आहेत, त्या क्षमता उघड होण्यासाठी, विकसित होण्यासाठी हा विमानतळ होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही म्हणण्यापेक्षा इतर लोक जे विमानतळाला विरोध करतायत त्यांचा राजकीय असेल, एक प्रकारचा विरोधाचा अजेंडा असेल, त्या अजेंडाच्या आहारी जाऊन आपण आपल्या येणाऱ्या पुढील पिढीच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नये असं मला वाटतं. मी कळकळीची विनंती करतो की पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच्यामध्ये मोठ्या संधी दडलेल्या आहेत. त्या संधीचा लाभ कसा करून घ्यायचा, त्या संधीचं सोनं कसं करून घ्यायचं हे आपण समजून घ्यायला हवं.
ते समजून घेण्याची सुबुद्धी आपल्या सर्वांना प्राप्त हो आणि परिसराच्या विकासासाठी म्हणजे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, सासवड आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जर केंद्र म्हणून धरलं तर त्याच्या 100 किलोमीटर परिसरातला सगळा भाग, इकडचे 5 जिल्हे पुणे जिल्हा धरून आणि इकडचे नगर जिल्हा आणि आणखी काही इकडचा काही परिसर असेल म्हणजे जुन्नरच्या पलीकडचा काही भाग, संगमनेर वगैरे ते तालुके, या सगळ्यांना ह्याच्यातून लाभ होणार आहे. मला तर वाटतं की सांगलीचा जत, आटपाडी तो भाग असेल त्या भागाला सुद्धा या सगळ्याचा लाभ होणार आहे. दळणवळण सुधारणार आहे, शेती व्यवसायाला चालना मिळणार आहे. डोमेस्टिक विमान वाहतूक ह्याच्यातून आपल्या समस्त तरुण पिढी जी अमेरिका, युरोप, त्याच्यानंतर आफ्रिका खंडामध्ये काम करत आहे, इंग्लंड, अमेरिका इकडे काम करत आहे, या सगळ्यांना यायला जायला सोयीस्कर असा हा मार्ग तयार होणार आहे. आपण ह्याचं पोटेन्शियल समजून घ्यायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. या अनवट वाटेवरील वाटसरू व्हा, वारकरी व्हा असं माझं तुम्हा सर्वांना सांगणं आहे. तुम्ही सुद्धा तुमचं मत व्यक्त करू शकता कॉमेंट बॉक्समध्ये. आणि आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोटेतकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.